Hi friends, today we are going to learn one of the most important poem, Unit 2.1, that is comparisons. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मधील एकमेव असलेली अतिशय मजेशीर असलेली युनिट 2.1 म्हणजेच कंपॅरिझन्स ही कविता आज आपण पाहणार आहोत. ओके, लेट्स बिगाइन द पोयम कंपॅरिझन्स. Actually, the poet is unknown. We don't know about the poet. खरं पाहता या कवितेमध्ये कवींच्या नावांचा उल्लेख केलेला नाही, म्हणून ही कविता जी आहे अननोन रायटर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट्स स्टार्ट द मीनिंग ऑफ टायटल ऑफ द कंपॅरिझन्स. फ्रेंड्स, what is the meaning of comparisons? So to compare two different or dissimilar things or persons. सरळ सरळ कंपॅरिझन्स म्हणजे तुलना करणे. परंतु तुलना आपण कशाची करत असतो? दोन व्यक्तींची किंवा दोन वस्तूंची. म्हणजेच दोन वस्तूंची आणि दोन व्यक्तींची तुलना करत असताना त्या दोन्ही व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये वेगळे विभिन्न असलेले घटक आपण शोधत असतो. म्हणून कंपॅरिझन्स मीन्स टू कंपेअर टू डिफरंट और टू डिसिमिलर थिंग्स और पर्सन्स विच हॅव वन कॉमन फीचर्स और थीम. आपण दोन विभिन्न आणि दोन वेगळ्या असलेल्या घटकावर तुलना करतो, परंतु त्यांच्यामध्ये एक सामान्य गोष्ट आपल्याला एक साम्य असलेलं आपल्याला लक्षात येते आणि ते एक वैशिष्ट्य असते. सो लेट्स स्टार्ट लाईन वाईज एक्सप्लेनेशन्स ऑफ द कंपॅरिझन्स. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. द पोएट हॅज कम्पेअर्ड द स्पीड ऑफ स्पेस and the speed of snail. Here the poet has compared the speed of spaceship is a very fast and the speed of snail is a very slow. म्हणजेच या दोन ओळीमध्ये आपल्याला लक्षात असे येते की या कवितेमध्ये या लाईनमध्ये आपल्याला वेगांची तुलना केलेली आहे, स्पीडची तुलना कवी करत आहेत. आणि ही तुलना स्पेसशिप आणि स्नेल, स्पेसशिप म्हणजे यान आणि स्नेल म्हणजे गोगलगाय. खरं पाहता ह्या दोन्ही गोष्टी, या दोन्हीही थिंग्स खूप विभिन्न आहेत. स्पेसशिपचा वेग अतिशय जोराने असतो आणि स्नेलचा वेग अतिशय हळुवार असतो, परंतु या दोघांमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे स्पीड. नेक्स्ट, big as a dinosaur, small as a nail. Big as a dinosaur, small as a nail. Do you know dinosaur? So dinosaur means एक मोठा प्राणी and small as a nail. आणि nail means एक छोटासा असलेला खिळा. म्हणजे दोन्हीही डायनासोर आणि नेल या दोन गोष्टीमध्ये इथे तुलना केलेली आहे. बट द पोएट हॅज कम्पेअर्ड द साईज ऑफ डायनासोर अँड द साईज ऑफ नेल. द साईज ऑफ डायनासोर इज अ व्हेरी बिग अँड द साईज ऑफ नेल इज अ व्हेरी स्मॉल. सो दोन्ही दोन त्या वस्तूमधून जर लक्षात आलं असेल आपल्याला की डायनासोर हा एक मोठा साईजने आकाराने मोठा असलेला प्राणी आणि नेल हा एक छोटीशी असलेली वस्तू म्हणजे छोटा असलेला खिळा. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये द पोएट हॅज कम्पेअर्ड देअर साईज. म्हणजे कवी या ठिकाणी दोन्ही वस्तूची तुलना एका साईजने करत आहे. नेक्स्ट, fierce as a tiger, gentle as a lamb. Fierce means अतिशय आक्रमक, अतिशय रागीट, and gentle
Gentle means polite, नम्र असलेला. Fierce as a tiger, gentle as a lamb. Fierce, अतिशय वाघासारखा आक्रमक आणि अतिशय लॅम्प मीन्स एक शेळीचं छोटंसं असलेलं पिल्लू. जंटल ॲज अ लॅम्प म्हणजे नम्र असलेलं त्या पिल्लाचं आहे. म्हणजे दोन्हीही विभिन्न वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्यांची जी तुलना आहे ती तुलना द पोएट हॅज कम्पेअर्ड देअर नेचर. द पोएट हॅज कम्पेअर्ड देअर नेचर ऑफ टायगर अँड नेचर ऑफ जंटल. म्हणजे या ठिकाणी कवी त्यांच्या नम्रतेचा किंवा त्यांच्या नेचरची तुलना कवी इथे करत आहेत. नेक्स्ट, सोअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम. सोअर ॲज अ लेमन, स्वीट ॲज अ जॅम. सोअर मीन्स अतिशय आंबट असलेले अँड स्वीट ॲज अ जॅम. स्वीट म्हणजे गोड, म्हणजे आंबट आणि गोड या दोन गोष्टीमध्ये इथे तुलना केलेली आहे. डू यू नो द टेस्ट ऑफ द लेमन अँड टेस्ट ऑफ द जॅम. द लेमन टेस्ट इज अ सोअर अँड जॅम टेस्ट इज अ स्वीट. सो द पोएट हॅज कम्पेअर्ड देअर टेस्ट. म्हणजे कवी या ठिकाणी त्यांच्या चवीविषयी तुलना करत आहे. नेक्स्ट, ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. ड्राय ॲज अ डेझर्ट, वेट ॲज द सी. डेझर्ट मीन्स वाळवंट आणि सी मीन्स समुद्र. ड्राय म्हणजे कोरडे, म्हणजे ड्राय ॲज अ डेझर्ट, वेट ॲज अ सी म्हणजे वाळवंट इतका कोरडा आणि समुद्रा इतका ओला. द पोएट सेज दॅट हिअर द प्रेझेन्स ऑफ वॉटर इन अ डेझर्ट अँड द प्रेझेन्स ऑफ वॉटर इन अ सी. म्हणजे पाण्याचं अस्तित्व वाळवंटामध्ये किती आहे आणि समुद्रामध्ये किती प्रमाणात आहे, म्हणजे पाण्याच्या अस्तित्वाविषयी या ठिकाणी कवींनी तुलना केलेली आहे. द प्रेझेन्स ऑफ वॉटर इन अ डेझर्ट अँड द प्रेझेन्स ऑफ वॉटर इन अ सी. नेक्स्ट, स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. म्हणजे स्क्वेअर मीन्स चौकोनी असलेले अँड राऊंड मीन्स गोलाकार. म्हणजे कवी या ठिकाणी सांगतायत द पोएट हॅज कम्पेअर्ड the shape of a house and the shape of a pea. The shape of a house is a square and the shape of a pea is a round. So the poet has compared their shape. म्हणजे कवी या ठिकाणी त्यांच्या आकारावरती तुलना करत आहे. नेक्स्ट, कूल ॲज अ केव and warm as a toast. Cool as a cave and warm as a taste. Cool म्हणजे अतिशय थंड असलेले, ॲज अ केव म्हणजे गुंफा आपण म्हणतो. या गुंफेमधलं जे काही वातावरण असतं ते अतिशय थंड असतं. आणि वॉर्म ॲज अ टोस्ट म्हणजे तयार केलेले टोस्ट जेवढे गरम असतात. म्हणजे त्यांच्या द पोएट हॅज कम्पेअर्ड देअर टेम्परेचर. तर कवी या ठिकाणी त्यांच्या टेम्परेचर, त्यांच्या तापमानावरती तुलना करत आहे. कूल ॲज अ केव अँड वॉर्म ॲज अ टेस्ट. म्हणजे डू यू नो केव मीन्स गुंफा. जर आपण गुंफेमधलं जर वातावरण पाहिलं, त्यांचं तिथले टेम्परेचर पाहिलं, ते थंड असतं. आणि जर आपण तयार केलेले टोस्ट जे आपण हॅवन्समधून बाहेर काढतो, ते टोस्टचं जे टेम्परेचर असतं ते हॉट असतं. म्हणजे कूल ॲज अ केव अँड वॉर्म ॲज अ टोस्ट. सो पोएट हॅज कम्पेअर्ड देअर केव इज अ कूल अँड टोस्ट इज अ वॉर्म.
So poet has compared their temperatures. Next, noisy as a road reel, quiet as a ghost. Noisy as a road reel, quiet as a घोस्ट. नॉयझी म्हणजे अतिशय गोंगाट असलेले किंवा कर्कश आवाज असलेले एक मशीन, रोड ड्रिल आपण त्याला म्हणतो. नॉयझी म्हणजे एक अतिशय गोंगाट किंवा कर्कश आवाजाने. आणि रोड ड्रिल म्हणजे का रोड ड्रिल मीन्स टू डिगिंग अ कॉन्क्रीट रोड बाय अ मशीन. तर एक अतिशय खोदकाम करत असताना वापरत असताना एक मशीनचा वापर केला जातो, त्या रोड ड्रिल असे म्हटले जाते. सो नॉयझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. क्वाईट म्हणजे शांत, घोस्ट म्हणजे राक्षस, म्हणजे शांत असलेले, त्याला आपण भूतसुद्धा म्हणूया. तर या ठिकाणी कवींनी या दोघांमध्ये तुलना केलेली आहे, रोड ड्रिल आणि घोस्टमध्ये. सो पोएट हॅज कम्पेअर्ड साऊंड ऑफ रोड ड्रिल अँड द क्वाइटनेस इन अ घोस्ट. कवी या ठिकाणी त्यांच्या आवाजाबद्दल तुलना करतोय की रोड ड्रिल अतिशय गोंगाट, अतिशय कर्कश आवाजाने असते, आणि एक घोस्ट म्हणजे आपण एखाद्या घरामध्ये पिक्चर पाहत असताना जर आपण तो जर पिक्चर हॉररचा असेल, एक भूताचा असेल, तर मग अतिशय शांत वातावरण तिथे असते आणि मग ते क्वाइटनेस आपल्याला लक्षात येते. मग आपण जर पाहायला गेलं तर रोड ड्रिलवरील एक असलेला कर्कश आवाज आणि शांतमध्ये असलेला घोस्टचा एक शांततेचा आवाज, या दोघांमध्ये साऊंड्सची तुलना कवीने या ठिकाणी केलेली आहे. नेक्स्ट, स्ट्रॉंग ॲज अ ऑक्स, वीक ॲज अ किटन. स्ट्रॉंग ॲज अ ऑक्स, वीक ॲज अ किटन. स्ट्रॉंग म्हणजे अतिशय मजबूत, अतिशय ताकदवान असलेला. ऑक्स म्हणजे बैल, आणि किटन मीन्स एक छोटंसं पिल्लू आपण म्हणतोय. म्हणजे अतिशय वेगळ्या प्रकारची तुलना या ठिकाणी कवींनी केलेली आहे. द पोएट हॅज कम्पेअर्ड ऑक्स अँड किटन. सो ऑक्स अँड किटन विच हॅव वन कॉमन थिंग्स, दॅट इज अ पॉवर. त्यांच्या शक्तीवरती कवींनी तुलना केलेली आहे. स्ट्रॉंग ॲज अ ऑक्स, वीक ॲज अ किटन. किटन हे एक ऑक्सच्या तुलनेत अतिशय वीक असतं, आणि ऑक्स हा एक पॉवरफुल, शक्तिवान प्राणी असतो. तर या ठिकाणी कवींनी त्यांच्या शक्तीवरती तुलना आपल्याला दाखवून दिलेली आहे. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. हार्ड ॲज अ रॉक, सॉफ्ट ॲज अ मिटन. हार्ड म्हणजे अतिशय कठीण, रॉक म्हणजे खडक. सॉफ्ट म्हणजे अतिशय मऊ, ॲज अ मिटन मीन्स मौजे. लहान मुलाला लहानपणी आपण थंडीच्या काळामध्ये जे हातामध्ये किंवा पायामध्ये सॉक्स घालतो आणि हातामध्ये मौजे घालतो, म्हणजे त्यांची तुलना एका खडकाशी केलेली आहे. द पोएट हॅज कम्पेअर्ड देअर फर्मनेस ऑफ रॉक अँड फर्मनेस ऑफ अ मिटन. म्हणजे त्यांचे रॉक हे एक अतिशय कठीण असलेलं आणि मऊ असलेलं एक मिटन, या दोघांमध्ये कवींनी त्यांच्या फर्मनेसवरती तुलना केलेली आहे. नेक्स्ट, डार्क ॲज अ ट्विनल, लाईट ॲज अ लेमन. डार्क ॲज अ ट्विनल अँड लाईट ॲज द मून. डार्क ॲज अ ट्विनल मीन्स, ट्विनल्स मीन्स बोगदा, अँड लाईट ॲज द मून. म्हणजे रेल्वे आपण जर पाहिला असेल की रेल्वे एखाद्या डोंगरामधून जात असताना, एखाद्या बोगद्यामधून जात असताना अतिशय अंधारमय तिथं दृश्य निर्माण होत असतं, डार्क होत असतो. अँड लाईट ॲज द मून म्हणजे आपण जर चंद्र संध्याकाळी आपण आकाशामध्ये पाहिलं तर चंद्राचा प्रकाश सर्वत्र प्रसारलेला असतो, तर त्या दिवशी अतिशय प्रकाशमय आपल्याला दिसत असते. मग नाईट, डार्क ॲज द ट्विनल
लाईट ॲज द मून. म्हणजे बोगद्यामध्ये एवढा डार्कनेस आपल्याला तिथं आढळून येतो. सो द पोएट हॅज कम्पेअर ट्विनल अँड मून. सो द पोएट हॅज कम्पेअर्ड देअर प्रेझेन्स ऑफ लाईट. म्हणजे प्रकाशाचं अस्तित्व या ठिकाणी कवीने आपल्याला दाखवून दिलेले आहे. म्हणजे बोगद्यामध्ये असलेले डार्कनेस आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्र रात्रच्या प्रमाणे ज्यावेळेस प्रकाशमय दिसत असतो, अतिशय त्यामध्ये प्रेझेन्स ऑफ लाईटने कवीने या ठिकाणी तुलना केलेली आहे. नेक्स्ट, नाईट टाईम, मिड टाईम, डे टाईम, नून. नाईट टाईम इज अ मिड टाईम, मिड नाईट, अँड डे टाईम इज अ नून. म्हणजे या ठिकाणी नाईट टाईम इज अ मिड नाईट. म्हणजे कवीने या ठिकाणी नाईट टाईम आपल्याला म्हणजे रात्रीच्या वेळेस आपल्याला ज्या ठिकाणी मिडनाईट म्हणजे रात्रीच्या असलेले ज्या ठिकाणी दिवसाची सुरुवात ही 12च्या नंतर होत असते, सकाळची सुरुवात, तर मिड टाईम म्हणजे रात्रीचे असले वाजलेले 12, अँड डे टाईम म्हणजे दुपारचे असलेले वाजलेले 12. या दोघांमध्ये देखील कवींनी तुलना केलेली आहे. म्हणजे नाईट टाईम इज अ मिड नाईट म्हणजे सकाळ आणि रात्र यांच्या दोघांमध्ये असलेले मध्य म्हणजे नाईट टाईमचा तो म्हणजे संध्याकाळचे असलेले 12, अँड डे टाईम इज अ नून म्हणजे त्या ठिकाणी अतिशय दिवस असल्यामुळे अतिशय प्रखर प्रकाश असल्यानं नून आपण असं गृहीत म्हणजे दुपारच्या वाजलेले 12. या ठिकाणी दोघांमध्ये देखील त्यांच्या नाईट आणि डे यामध्ये कवींनी तुलना केलेली आहे. नेक्स्ट, टॉल ॲज अ गायंट, शॉर्ट ॲज ॲन एल्फ. टॉल ॲज अ गायंट, शॉर्ट ॲज ॲन एल्फ. गायंट म्हणजे राक्षस, अँड एल्फ म्हणजे परीमध्ये असलेला, ज्या परी असतात स्वर्गामध्ये असलेल्या परी त्यांच्यामध्ये असलेला मेल म्हणजे पुरुष, म्हणजे त्या पर्यामध्ये असलेला एक मेल. तो मेल एक अतिशय स्मॉल असतो, शॉर्ट असतो, म्हणजे एक बुटका असल्यासारखा असतो. अँड टॉल ॲज अ गायंट म्हणजे राक्षसाची उंची आणि त्या परीमधल्या असलेल्या एल्फची उंची ही अतिशय छोटी असते. सो दॅट द पोएट हॅज कम्पेअर्ड हिअर द height of giant is a very tall and the height of elf is a very short. So poet has compared their height. म्हणजे कवी या ठिकाणी त्यांच्या उंचीवरती तुलना करतो आहे. Crooked as a mountain path, straight as a shelf. Crooked as a mountain path. Crooked means वेडेवाकडे. माउंटेन पाथ म्हणजे डोंगरावरील असलेला रस्ता. स्ट्रेट म्हणजे अतिशय सरळ. ॲज अ सेल्फ म्हणजे घरामध्ये असलेले सेल्फ म्हणजे सरळ. स्ट्रेट ने आपण सेल्फ म्हणजे एखाद्या काही वस्तू ठेवण्यासाठी आपण सेल्फ रकाने करत असतो, अशा प्रकारे स्ट्रेट असलेले शेल्फ. मग कवी या ठिकाणी त्यांच्या फॉर्मची तुलना करत आहे. फॉर्म म्हणजे त्यांच्या असलेल्या फॉर्मची तुलना करत आहे. Crooked as a mountain path and straight as a shelf. So do you know the poet has compared the form of a mountain path is a very crooked and the form of a shelf is a very straight. So that the poet has compared their form of. म्हणजे कवी या ठिकाणी माउंटेन म्हणजे पर्वतावरती असलेला वेडावाकडा रस्ता आणि घरामध्ये असलेले जे काही स्ट्रेटने तयार केलेले असतात, काही वस्तू ठेवण्यासाठी स्ट्रेटने तयार केले असते शेल्फ, ह्या दोघांमधली तुलना कवी एका फॉर्मने त्यांच्या अस्तित्वाने तिथे दाखवतो आहे. नेक्स्ट, so next line we have to say that the central idea of this poem, that is, the world is full of opposite
So think of some yourself. Word is full of opposite. So think of some yourself. म्हणजे कवी शेवटी सांगतायत या ठिकाणी आपल्याला लक्षात करून देत आहेत की हे जग हे पूर्ण विरुद्ध आहे, फुल ऑफ ऑपोजिट, म्हणजे पूर्णपणे विरुद्ध आहे. सो थिंक ऑफ सम युअरसेल्फ. तो तुम्ही स्वतःचा विचार स्वतः करा आणि त्या दोन गोष्टीमध्ये एक साम्य आहे. म्हणजे हेअर the poet has compared two different or two dissimilar things or persons but which have a one common features or theme. म्हणजे कवी या ठिकाणी दोन वस्तूंची, दोन व्यक्तींची तुलना करतो आहे, परंतु त्या दोन्ही वस्तूमध्ये, दोन्ही व्यक्तीमध्ये एक साम्य आहे आणि ते साम्य या ठिकाणी कवी आपल्याला दाखवून देतो आहे. म्हणजे आपण कोणत्या जगामध्ये कुठेही गेलो तरी दोन वस्तू जरी विभिन्न असल्या परंतु त्या दोन्ही वस्तूमध्ये एक साम्य आहे. तेच या ठिकाणी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगितले आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू.